19 योजनेचा उल्लेख केलेला आहे। त्यातील जलजीवन मिशन ही योजना जर सोडता इतर कोणत्याही योजनेचा लाभ या ठिकाणी झालेला नाही। 4 कोटी लोकांना जो घर द्यायचे प्रकरण होतं त्यामध्ये एससी मधून केवळ 10 ते 15 ते 20 लोकांचे घरकुले येत आहेत, ज्याची लोकसंख्या आज 600 पर्यंत आमच्या गावामध्ये आहे। म्हणून मोदी सरकारने हा जो काही प्रचार प्रसिद्धी चालू आहे यामधून येणाऱ्या 2047 पर्यंत असाच जर राहिला तर भारत विकसित होण्याऐवजी आफ्रिकन कंट्री सारखा अविकसित होईल जाईल असा आमचा ठाम या ठिकाणी या कार्यक्रमावरून विश्वास आहे। म्हणून या कार्यक्रमामध्ये ज्या योजना दाखवलेल्या आहेत त्यांचा लाभ कानाडखेडला व्हावा हा आमचा या ठिकाणी रास्त अपेक्षा आहेत। एवढं महत्त्वाचं बोलतो, काँग्रेसच्याच काळातील योजना नाव बदलून जर भाजप कालावधीमध्ये चालू असतील तर ते मी निर्माण केला असं कोणालाही घमेंड येता कामा नये। आणि हे घमेंडशाही हे शेतकऱ्याच्या काही कामाची नाही। जोपर्यंत आम्हाला हमीभाव मिळत नाही